उद्या चैत्र अमावस्येला न चुकता करा हे उपाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या चैत्र अमावस्या. चुकूनही करू नका ही कामं. पुण्यप्राप्तीसाठी फक्त या 2 गोष्टी करा. अमावस्येच्या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी 2 उपाय अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पहिला उपाय म्हणजे तर्पण आणि पिंडदान. या दिवशी सकाळी लवकर स्नान उरकून दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने काळे तीळ आणि पाणी अर्पण करावे. यामुळे पितर तृप्त होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात. दुसरा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा. पिंपळाच्या झाडामध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो असे मानले जाते. अमावस्येला पिंपळाच्या मुळाशी दूध मिश्रित जल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी प्रसन्न होते. दानाचे महत्त्व. ह्या वस्तूचे दान करा. अमावस्येच्या दिवशी दान केल्याने दानाचे फळ अनेक पटीने वाढते. पितृदोषाच्या निवारणासाठी या दिवशी काळे तीळ, 7 धान्य, पांढरे वस्त्र आणि जोडे दान करावे. अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नाचे दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. शक्य असल्यास गरिबांना गूळ आणि हरभरा डाळ दान करावे. असे मानले जाते की या वस्तूच्या दानामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. भगवान शिवांचा रुद्र अभिषेक. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवांची उपासना करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ह्या दिवशी शिवमंदिरात जाऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि दूध व गंगाजलाने भगवान शिवांचा अभिषेक करावा. शक्य असल्यास शिवलिंगाला चांदीचा सर्प अर्पण करावा. असे केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो असे म्हटले जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा. अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड हे देव आणि पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. हा उपाय केवळ कालसर्प दोषापासूनच नव्हे तर पितृदोषापासूनही आराम देण्यास मदत करतो. अमावस्येची रात्र ही खूप भीतीदायक असते, म्हणून हिंदू धर्मात ह्या रात्रीला निशाचरी रात्र म्हणजेच काळी रात्र म्हणतात. अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात असं मानलं जातं. ह्या दिवशी जादूटोणा, तंत्रमंत्र, साधना, सिद्धी प्राप्त करणे यासारखी कामं केली जातात. त्यामुळे अमावस्येला लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि काही गोष्टी करणे टाळले पाहिजे. चैत्र अमावस्येला करा ही शुभ कामे. उपवास करा. चैत्र अमावस्येला उपवास करावा. यामुळे आध्यात्मिक शिस्त लागते, आत्मनियंत्रण राहते आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. दान धर्म करा. चैत्र अमावस्येच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकता. या शुभ दिवशी उदारता आणि निस्वार्थता दाखवणं शुभ मानलं जातं. पितृदोष निवारणासाठी चैत्र अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करावं. घरातील वातावरण पवित्र ठेवा. या दिवशी तुमचं मन शांत ठेवा. तुमच्या घरातील वातावरण शांत राहू द्या. नको त्या विचारांपासून आणि कल्पनांपासून दूर राहून तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपा. दिवाबत्ती, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र ठेवा. पाण्यात तीळ टाकून आंघोळ करा. चैत्र अमावस्येच्या दिवशी स्नानाला देखील विशेष महत्त्व आहे. या अमावस्येला पाण्यात तीळ टाकून आंघोळ केल्याने शनिदोष दूर होतात. ह्या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्याने ग्रहदोष दूर होतात. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण करा. यामुळे पितरांना मुक्ती मिळते. तसेच चैत्र अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व रोग दूर होतात. आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा. मंत्र जप आणि इतर आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा. यामुळे पितरांना मुक्ती मिळते. चैत्र अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे. तर मांसाहार टाळा. अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणे अशुभ ठरतं. त्यामुळे मांसाहार टाळा. त्याऐवजी सात्विक, शुद्ध शाकाहारी जेवण करा. दुसऱ्या आहेत वाद घालू नका. तर चैत्र अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश करू नका, वाद घालू नका, नकारात्मक विचार करू नका, दारू किंवा तंबाखूचं सेवन करू नका. तुमचे केस किंवा नखे कापू नका. चैत्र अमावस्येला केस किंवा नखे कापू नका,
कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात आणते आणि शुभ कार्यात व्यत्यय येण्यास सुरुवात होते. केस नख कापण्यासाठी पुढच्या दिवसाची वाट पहा. तर अमावस्येला रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि सूर्याला अर्घ्य द्यावे. नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. नवीन गोष्टीच्या खरेदीसाठी अमावस्येचा दिवस चांगला मानला जात नाही. या दिवशी नवीन कपडे, नवीन बूट, नवीन वाहन आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. तसेच कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. अमावस्येच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. गृहप्रवेश, मुंडन, साखरपुडा आणि नवीन व्यवसाय सुरू करणे ह्या दिवशी टाळावे. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.